छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्ज मंजुरी करून देण्याचं आमिष दाखवत महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांची तब्बल 7,35,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बनावट कर्ज प्रक्रिया, खोटे आश्वासन आणि पत्ता बदलून सरकारी पत्रव्यवहार लपवल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आलाय। उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता अधिक तपास सुरू करतायत। बजाजनगर येथील रहिवासी आणि सुसंकल्प महिला मंडळाच्या अध्यक्ष सविता पाथरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शैलेश कांबळे याने वर्कशॉप आणि महिला बचत गटासाठी कोट्यवधींचे कर्ज मंजूर करण्याचं आमिष दाखवलं। सरकारी खर्च, कागदपत्रे आणि विविध शुल्काच्या नावाखाली एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत रोख आणि ऑनलाईन मिळून 7,35,000 रुपये उकळण्यात आले। त्यानंतर आरोपीने प्रत्येकी 2 लाख रुपयांचे 3 धनादेश दिले, मात्र हे धनादेश बँकेत वटले नाहीत। चौकशीत संबंधित बँक खाते आधीच बंद असल्याचं समोर आलं। याशिवाय सरकारी विभागाकडून पाठवण्यात आलेली महत्त्वाची पत्रे फिर्यादीपर्यंत पोहोचू नयेत म्हणून आरोपीने अर्जावर फिर्यादीचा चुकीचा पत्ता आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक दिल्याचा आरोपही करण्यात आलाय। या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी चोरे हे पुढील तपास करतायत।